आता सुद्धा ना तिचीच फूस असणार सुष्मिताला, तिचाच पाठिंबा असणार आहे तिला. हे सगळं तिला माहित असून सुद्धा तिनं आपल्याला सांगितलं नाही. ते दोघांचं नक्की बोलणं झालं असणार आहे आणि हे सगळं तिनं लपवून ठेवलं. अरे एवढी मोठी गोष्ट तिनं मला सांगितली नाही म्हणजे बघ. कारण बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टीला कधीच तयार नाही होणार हे माहिती होतं तिला. अरे पण मग ही लबाडी झाली ना रोहन. काय हिला त्या राजवाड्यांच्या पैशामध्ये आहे रे एवढं? अरे त्यांचा पैसा त्यांनी कष्टाने मिळवलाय, नशिबानं त्यांना ते सगळं मिळालंय, तो आपण का उरबडायचा? पण बाबा आता कितीही झालं ना तरी तिची तिन्ही मुलं त्याच फॅमिलीशी कनेक्टेड आहेत. ती फॅमिली चांगली आहे रे, राजवाडे फॅमिली खरंच चांगली आहे. पण तो अंशुन नावाचा मुलगा आहे ना, तो अजिबात चांगला नाही आहे, तुला सांगून ठेवतो. तो नासका आंबा आहे त्या घरातला, नासका आंबा. पुढे सुष्मिताशी कसा वागेल, काय करेल याची मला अजिबात खात्री वाटत नाही. अरे तो नाकासमोर चालणारा संसारी शहाणा मुलगा नाही आहे. हे लग्न टिकेल की नाही याची खात्री नाही मला. तो तिच्याबरोबर नीट संसार करेल का नाही याची सुद्धा शाश्वती देता येत नाही रे. हे बघा तुम्ही जे बोलताय ते मला सुद्धा मान्य आहे. पण आता लग्न झालंय हो त्यांचं आणि मुळात म्हणजे ना ते दोघेही ऍडल्ट आहेत आणि त्या दोघांनी ना कन्सेंटने लग्न केलंय. आपलं बोलणं इथेच संपतं, लिगली सुद्धा आणि कन्सेंट वाईज सुद्धा. त्यामुळे बाबा आता आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आई अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? सुश, आपली सुश, तिचं सुख मला बघवणार नाहीये. अगं तिच्यासाठी ना ती माझी बहीण आहे म्हणूनच जीव तुटतोय माझा. त्या घाणेरड्या माणसाच्या जाळ्यात ओढली जाते हे मला नाही सहन होते. आजपर्यंत बाहेरच्या मुलींना मी त्याच्यापासून वाचवत आले आणि आज माझी बहीण. आई तो ना मुलगा खूप विकृत आहे आणि त्याच्या विकृतीला आता माझी बहीण सामोरी जाणार आहे. तुला जे काय त्याने पिक्चर दाखवलंय ना तसं काही होणार नाहीये. आपल्या सुशला ह्या लग्नात कुठलंही सुख मिळणार नाहीये आणि तू फक्त पदरी पश्चाताप असणार आहे. मला कल्पना होती मला. तू तुझ्या मनासारखं करून घेण्यासाठी ना कोणत्याही थराला जाशील. तू कोणालाही काही बोलशील, तू सुष्मिताला बोलशील, तिच्या नवऱ्याला बोलशील, कोणालाही काही बोलशील. तुला कळतच नाहीये का आई की असं नाहीये? मला नसता का आनंद झाला उद्या माझी बहीण माझ्याच घरात येते सून म्हणून? पण जर मला आता तसं वाटत नाहीये, मला वाईट वाटतंय, मी काळजीमध्ये, तर त्याला तसंच तेवढंच व्हॅलिड कारण असणार आहे ना काहीतरी. आई इतकंही ओळखत नाहीस का ग तू मला? तुझा विश्वासच नाहीये का माझ्यावर? नाही, जी बाई लग्न करून आलेल्या बहिणीला साधा आशीर्वाद सुद्धा देऊ शकत नाही तिच्यावर माझा विश्वास नाहीये. आई अगं पण हे लग्न झालंय, लग्न झालेलं आहे आणि ते कायदेशीररित्या झालेलं आहे. तू मान्य कर नाहीतर नको करूस. सुष्मिता या घरची सून आहे आणि ती इथंच राहणार. हेच रांगडं कसं सोडवायचं ग आता नंदू? नको पण आजी आपण हे लग्न मोडायला हवं आपण. अगं पण असं कसं एवढ्या घायकुतीला येऊन केलं सुष्मितानी? नाही माहिती आजी, आणि मला तर ह्या सगळ्यामध्ये कुठला मार्गच सुचत नाहीये माहितीये. काही कळतच नाहीये हे. आणि हा तुमचा अंशुमन तो काही प्रेमात वगैरे नाही हा सुष्मिताच्या. त्याने फक्त स्वतःची सुटका करून घेतली आहे. आणि ही बावळट मुलगी आमची लगेच भुलली त्याच्या ह्या सगळ्या बोलण्याला. राजवाडे इथे असते तर असं काही झालंच नसतं ना आजी. थोडासा तरी धाक आहे त्या अंशुमनला राजवाड्यांचा. तू सांगणार आहेस पिंट्याला? कसं बोलणार आजी? हे असं फोनवर नाही सांगून टाकू शकत मी त्यांना. भेटल्यावर बोलूया. मी खरं सांगू का तुम्हाला, हे काय होतंय ना, असं दरवेळी नेमकं त्यांच्या ॲब्सेन्समध्ये काहीतरी माझ्या फॅमिलीकडनं चुका होत राहतात आणि मग मला ना लाज वाटायला लागली आहे. त्यांच्याशी गोष्टी शेअर करायची पण लाज वाटायला लागली आता. जे काही केले तुझ्या बहिणीने केले त्याला तू काय करणार? तुझा काय दोष ग? ठीक आहे, त्यांचाच फोन आला. तुम्ही बोलता का? नाही तू बोल बाई, नाही तर म्हणजे बायकोला फोन केला आणि आजीने घेतलं. नाही तू बोल त्याच्याशी.
हो ना ग. हॅलो कसे आहात तुम्ही? हा मी बरी आहे, पण मी नंतर करू का तुम्हाला फोन? जरा गडबड आहे. मी नाही सगळं नीट आहे. मी करते ना तुम्हाला करते निवांत फोन. हां ठेवते. बाय बाय. अगं बोलायचं त्याच्याशी. असं एवढ्या लवकर का ठेवलास फोन? नाही हो, एक तर धाडस नाही झालं आणि दुसरं म्हणजे आजी त्यांना जर कळलं तर ते त्यांचं काम सोडून धावत येतील ना आत्ता इथे परत. अंशुमाने फारच मोठं जाळं पसरलंय यावेळी. आले मी. हॅलो, तुमचा मिस कॉल मिळाला म्हणूनच मी कॉल बॅक केला परत. मगाशीचा फोन आता म्हणलं परत फोन करूया पण बिझी लागला म्हणून परत फोन करत होतो तुम्हाला. हो, मी ते निकिताताईंशी बोलत होते. मला दिसला तुमचा आत्ता मिस कॉल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बोलत होता याचे एक्सप्लेनेशन कशाला देत आहे? नाही मी एक्सप्लेनेशन नाही देते, मी फक्त सांगितलं. हो तेच म्हणतोय मी, तुमचं आयुष्य आहे, तुम्ही बोलू शकता कोणाशी. अहो कोणाशी नाही, मी निकिताताईंशी बोलत होते तेच सांगते. चा मुद्दा तुम्हाला कळला नाही. तुम्ही कोणाशी बोलत होता हे जाणून घ्यायची गरज नाहीये मला. पण मला सांगावंसं वाटलं ना. हो, माझ्या बोलण्याचा अर्थ इतकाच आहे की माझा फोन येईल म्हणून तुम्ही 24 तास माझ्या फोनची वाट बघत बसाल, असा माझा बोलण्याचा अर्थ नाहीये. तुमचा फोन बिझी होता याचे एक्सप्लेनेशन मी एक्सपेक्ट करत नाहीये. स्वानंदी मॅडम, तुमचा मुद्दा सोडत नाही. नाही माझा मुद्दा असा आहे की आपण नवरा बायको आहोत आणि एकमेकांना सगळं माहिती पाहिजे. आणि आपल्या जोडीदाराचा मुद्दा समजून घ्यायचा म्हणजे स्वतःचा मुद्दा सोडायचा असं कुठे होतं? नाही, माझं म्हणणं. अहो कळलं मला, तुमचा विश्वास आहे माझ्यावर. ओके ओके. हे माझं वालं ओके होतं. विषय थांबवणारं ओके होतं, तुमचं वालं ओके नाही. कशा आहात? हा मी बरी आहे. तुम्ही बरे आहात ना? ठीक आहे. म्हणजे मिस करतोय घर, म्हणजे घरातली माणसं, आणि नेमका मी नाहीये. हे सगळं तुमच्या एकटीवर पडलंय. मी करेन सगळं नीट इथे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तुमचं काम छान संपवा आणि या परत. 4 दिवसाच्या वर घराबाहेर आवडत नाही मला. हे घर पण मिस करताय तुम्हाला. ठेव का पाहिजे आता? राजवाडे, बोला. काही नाही, तुम्ही फोन केलात खरंच बरं वाटलं. मला पण. ठेवते. बाय.